अय्यो! प्रेमात हेही असतं. हो, तेही असतं. शुभ अश्विका. अहो, पार्ट आहे 90. सो पार्ट 89 मध्ये बघितलं होतं आपण. मॉर्निंगला अश्विकाच्या घरी गेस्ट येतात आणि ज्यात 2 बेबी असतात. ज्यांच्यामुळे अश्विका उठते आणि फ्रेश होऊन शुभला मेसेज न करताच हॉलमध्ये जाते आणि यावरून दोघांमध्ये भांडण चालू असतो. तर अश्विका ऑफिसला जायला रेडी होत असते आणि शुभ ऑफिसमध्ये असतो तेव्हा. दोघांचं कॉलवर बोलणं चालू असतं. सो आता पुढे बघूया काय बोलतात. शुभ बोलतो की सकाळपासून तुझ्याशी बोलणं होत नव्हतं आणि जेव्हा बोलणं स्टार्ट काय झालं तर तुझी ती दीदी येऊन मध्येच बोलत बसली. दिमाग खराब. मला माझी कामं नसतात का? तो सर्वात जास्त मूर्ख आहेस ना म्हणून असं वागत असते नेहमी. घरी कुणीही येऊ दे. डायरेक्ट शुभ मरून जातो तुझ्या लाईफमधून. बस तेच असतात सोबत असलेले. बाकी कोणी नको असतात तुला. तर रश्मिका खूप रागात बोलते की परत जर हा शब्द तू वापरला ना स्वतःसाठी तर लक्षात ठेव तुझं काय करते ते. आणि माझं नेहमी असं वागणं नसतं, पण घरात 4-5 लोकं आले असेल, तर थोडं समजून घ्यायचं असतं. पण नाही, आम्हाला इतकी अक्कल कुठे आहे? आम्हाला तर एक साधा कारण हवा असतो भांडायला आणि तेच आता मिळालं आहे म्हटलं तर झालं. आमचे पाय हवेतच असतील ना. हां, हां. करेक्ट. तर शुभ बोलतो, की "मी ऑफिसमध्ये आहे, कामात आहे, सो कामाचं काय ते बोल आणि फोन ठेव." तर रश्मिका बोलते, की "कामाचं बोलू ना? थांब, तुला ऑफिशियली मेल करते तुझ्या कंपनीच्या मेल आयडीवर. मग तिथेच बोलू आपण, ओके?" तर शुभ बोलतो, की "कंपनीच्या मेलवरून फक्त ऑफिशियल कंपनीच्या मेललाच रिप्लाय करता येतो. बाकी तुझं पर्सनल मेलवरून रिसीव्ह होईल मला, पण मी रिव्हर्ट नाही देऊ शकणार." तर रश्मिका हे ऐकताच बोलते, की "बघ हा नालायक किती शहाणा आहे ना, लगेच मेलवर बोलायला रेडी झाला." पण असं नाही समजू शकला, की ही मस्करीत बोलत असेल. देन शुभ बोलतो, की "तुला ऑफिस नाही आहे वाटतं आज, हो ना?" तर अश्विका सांगते, की "जाणार आहे. 1 हॉवर लेट येते म्हणून मेल केलाय मी बॉसला. आणि प्लीज शांत हो तू आणि डोकं पण शांत ठेव. मी निघते आता ऑफिसला जायला. बोलू नंतर. टेक केअर. लव्ह यू." अहो. शुभ बोलतो, की "ठीक आहे, नीट जा. टेक केअर." देन अश्विका बोलते, की "लव्ह यू." कोणाला बाजूवालीला बोलणार आहेस का? तर शुभ मस्करीत बोलतो, की "नाही गं, आज ती आलीच नाहीये." तर अश्विका रागात रिॲक्ट होणारच असते. तर इतक्यात शुभ लव्ह यू बोलून देतो. देन अश्विका गुड बॉय बोलून चल ठेवते सांगून कॉल कट करते. आणि मग अश्विका निघते घरी सर्वांना सांगून फॉर ऑफिस. आणि शुभ ऑफिसमध्ये आपल्या कामातच असतो. आणि मग लंच ब्रेकमध्ये शुभ जातो, बसतो. तर मस्त नुपूर पण शुभची फेव्हरेट भाजी घेऊन आलेली असते. तर शुभला ऑफर करत असते. तर शुभ नकार देतो, लाईक "नको गं, तू खा प्लीज." तर नुपूर बोलते, की "यासाठी पण अश्विका नाही बोलली आहे का?" तर शुभ बोलतो, की "यावर नंतर बोलू आपण. आधी नीट जेवण करून घे." देन तसंच सगळे जेवण करत असतात. तर नुपूर मस्त शुभला बघत जेवण करत असते. नुपूरला मध्येच ठसका बसतो. तर शुभ पटकन पाणी देतो. तर नुपूर ते पाणी पिते आणि थँक्स बोलते. आणि मग शुभचा फिनिश होतो टिफिन. तर तसाच चालला जातो उठून आणि अश्विकाला कॉल करतो. तर अश्विका असते कामात. तरी पण तसंच रिसीव्ह करते कॉल आणि शुभ बोलते. तर शुभ सांगतो जे झालं ते आणि मग अश्विका गुड बोलते लाईक अव्हॉइड केला आणि त्यावर बोलला नाही जास्त नुपूरला त्यासाठी. आणि मग दोघेही नॉर्मल बोलतात आणि कॉल ठेवून कामात लागतात. तर नुपूरचं काम असतं शुभकडे. तर तसंच येते ती. तर शुभ सांगतो की किती दिवस असं चालणार आहे हे असं सर्व लाईक किती दिवस? तर नुपूर बोलते की "काय झालं? असं रूड का बोलत आहेस मला?" तर शुभ सांगतो की डायरेक्ट अश्विकाबद्दल सर्व माहीत असताना सुद्धा तुझं हे सर्व वागणं मला बिलकुल पटत नाहीये. सो मी काय करू? बोलणं पूर्ण बंद करू का? हां, नुपूर आली का कामासाठी आणि झालं दुसरंच. आता काय? तर नुपूर फक्त बघत असते शुभला आणि तसंच 2 मिनिटांनी ती फाईल घेऊन परत चालली जाते आणि शुभ पण जाऊ दे म्हणून काम करायला लागतो. सो मग काही वेळाने नुपूर डायरेक्ट मेल करते शुभला तिथल्या तिथेच ऑफिशियल मेल आयडीवरून. तर मेल असा असतो लाईक कसा? सब्जेक्ट असतो रिक्वेस्ट फॉर ट्रेनिंग सपोर्ट. डिअर शुभ सर, आय होप यू आर डूइंग वेल. I would appreciate your help in completing the following 4 tasks. If you are willing to provide me with the necessary training or guidance, I would be truly grateful. Looking forward to your response. Best regards, Nupur. ओ माय गॉड. तर ह्यावर शुभ ठीक आहे म्हणून रिप्लाय देतो
आणि मग तसंच मेलवर टाईम डिसाईड करतात दोघेही आणि मग बरोबर त्याच टाईमवर नुपूर येते शुभजवळ आणि बाजूला बसते आणि मग तसंच शुभ सांगत असतो आणि टास्क कंप्लीट करून देण्यात हेल्प करतो. तर ते होतच असते तर ऑफिसमधला एक मुलगा येतो आणि नुपूरला शुभला चॉकलेट देत बोलतो की खाओ खाओ खुशियाँ बांटने से ही बढ़ती है. देन शुभ विचारतो त्याला की काय हे कशाबद्दल आहे? तर तो बोलतो की लग्न जुडलं माझं सो त्याच बाबतीत आहे. तर शुभ बोलतो त्याला की अरे मग एका चॉकलेटने काय होणार आहे? पार्टी द्यायची असते कारण लग्न जुडलं म्हणून खुश नसतो आपण तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न होणार असते म्हणून खुश असतो आपण. तर तो बोलतो की अरे पार्टी पण देणारच आहे तेव्हा पण बोलवणारच आहे सर्वांना सो डोंट वरी. देन तो मुलगा चालला जातो तर नुपूर बघतच असते शुभला. अच्छा, वन साइडेड लव्ह नुपूरचं शुभसाठी. तर शुभ चॉकलेट घ्यायला घेतो आणि नुपूरला विचारतो की तू आता खाणार नाहीये का तुझी चॉकलेट? तर ती बोलते की मला नको आहे ती चॉकलेट, तुझं खाऊन झाल्यानंतर तू ही पण चॉकलेट खाऊन घे. तर शुभ बोलतो की ठीक आहे. मग दोघेही कामात लक्ष देतात आणि ते करून घेत असतात तर शुभची बॉस येते आणि शुभला सांगते की मी तुला एक मेल केलाय, नेक्स्ट 30 मिनिटमध्ये ती फाईल एडिट करून हवी आहे विथ प्रॉपर रिमार्क्स आणि प्लीज एकही चूक नको आहे मला कारण ती फाईल डायरेक्ट सेंड करायची आहे SM ला. सो प्लीज. तर शुभ ठीक आहे बोलतो आणि तसंच येऊन बसतो आणि नुपूरला विचारतो की किती वेळ आहे का आपल्याला या टास्कला? तर नुपूर सांगते की बस शेवटचे 5 मिनिट दे, होऊन जाईल ते. देन शुभ तसंच हेल्प करतो आणि मग 5 मिनिटमध्ये ते होताच नुपूर चालली जाते आपल्या डेस्कवर आणि शुभ बसतो बॉसने दिलेलं काम करत. तर खूप जास्त डोकं लावून करायचं असतं तर तसंच शुभ करत असतो. आता इतकं डोकं लावून काम करताना म्हटल्याच्या नंतर काहीतरी गोंधळ व्हायला पाहिजे, नाहीतर मज्जा नाही येणार. हो की नाही? आता बघा गोंधळ. आणि मग काही वेळाने नुपूरला एक एरर येत असतो. तर शुभकडे येते. तर शुभ सांगतो की 10 मिनिट दे मला, झालंच आहे माझं काम. तर नुपूर बोलते की 2 मिनिटं फक्त, एकदा बघ ना इकडे. तर शुभ नाही थांब हे काम करू दे बोलत कामात लक्ष देत करत असतो. तर इतक्यात बाजूने एक मेल एम्प्लॉय जात असतो तर नुपूरला बोलतो की काय नुपूर सगळं ठीक आहे ना? तर नुपूर हो बोलते. देन तो जाता जाता परत येऊन थांबतो आणि बघतो शुभला आणि बोलतो की इतक्या सुंदर मुलीला असं वेटिंगवर ठेवणं बरं नाही रे शुभ. काय ते लवकर बघ तिचं काम. तर हे ऐकून शुभला खूप राग येतो आणि तसंच 4 शिव्या देत त्याला चांगलंच ऐकवतो. तर आजूबाजूचे स्टाफ येऊन जातात. शुभला बोलतात की अरे काय चाललंय तुझं काय ऑफिसमध्ये आहेस तू शुभ? देन तसंच बॉस बघते आणि लांब असते थोडी. तर काय झालं विचारते तर शुभ बोलतो इशारा करत की काय नाही झालं. देन शुभ पटकन नॉर्मल होऊन आपल्या डेस्कवर बसतो आणि तो मुलगा एकच रिपीट करत असतो की तू बाहेर चल तुला सांगतो. तर शुभ त्याला रागात बघत बोलतो की ठीक आहे ऑफिस नंतर भेटू बाहेर डोंट वरी. फुर्सत से मिलेंगे, बड़े प्यार से मिलेंगे, सब सफल करेंगे. सगळे जाऊन बसतात आपापल्या ठिकाणी आणि मग नुपूर समजावत असते शुभला की प्लीज तू काय इतकं रागात येतो यार? मस्करीत बोलला ना तो. मग तू असं एकदम मनावर घेऊन का बोलला त्याला इतकं घाण? तर शुभ बोलतो की तुला तो इतकाच बरोबर वाटत आहे. देन प्लीज माझ्याशी बोलू नको आणि माझी समजूत काढू नको आणि परत माझ्याशी कोणत्याच बाबतीत काहीच बोलू नको. तर नुपूर सांगते की तो बरोबर किंवा चूक हे सांगत नाहीये मी तुला. जो राग आला ना त्यामुळे जे तू वाईट बोलला ना ते सर्वांनी ऐकलं आणि असं तू बॉस आहेस ना ह्या लोकांचा मग तू असं बोलशील तर काय इमेज होईल तुझी सर्वांच्या नजरेत? आपण एज्युकेटेड आहे आणि इतक्या मोठ्या कंपनीत जॉब करतो. सर्व किती छान आहे. मग असं विनाकारण राग-राग करून आपण जे नाही आहोत, ते आहे असं दाखवून देणं तुला तरी पटत आहे का? खूप वाईट बोलला आहेस तू शुभ. अक्षरशः ते रोडने शिव्या घालत फिरतात ना, तसं काहीतरी. आणि मला माहिती आहे तू असा नाही आहे. म्हणून तुला शांत करत होते. पण तू कधी कोणाचं ऐकलं होतं का? नाही ना. माय गॉड! इतकी घाणेरडी शिवी दिलं शुभने ते पण ऑफिसमध्ये अख्ख्या सर्वांच्या समोर. शुभ तसंच ते काम फिनिश करून मेल करतो बॉसला आणि डोक्याला हात लावून बसतो असंच डेस्कवर आणि नुपूर जाते आपल्या डेस्कवर. ते सगळे कामातच असतात तर काही वेळाने सगळे प्लॅन करतात की शुभची कंप्लेंट करायची बॉसकडे. असं असं बोलला म्हणून आणि असं रिजेक्ट केला म्हणून. तर नुपूरला पण बोलतात की तू पण ये आमच्यासोबत. तर ती डायरेक्ट नाही बोलते आणि शुभची साईड घेत अँड रॅक सर्व एक्सप्लेन करून थांबायचा प्रयत्न करत असते. पण कोणीही ऐकून घेत नसतात. तर तसंच ते चालले जातात मेन बॉसच्या केबिनमध्ये आणि नुपूर इकडे येऊन शुभला सांगत असते ते असे असे करत आहेत. देन ते जाऊन सांगतात शुभला बोलवण्यात येतं. तर तसंच शुभ जातो आणि नुपूर पण जाते सोबतच मेन बॉसच्या कॅबिन मध्ये. आता काय मेन बॉस जी असते ती शुभला विचारते की हे खरं आहे का? तर शुभ हो बोलतो. तर त्या बोलतात की मी तुला आता या क्षणी वॉर्निंग लेटर इश्यू करत आहे
फॉर युअर बॅड लँग्वेज अँड बॅड बिहेवियर. सो मेक शुअर कर की यानंतर परत ही चूक होता कामा नये. जर झालीच तर नक्कीच मला मॅनेजमेंट टीमला सांगून सेकंड वॉर्निंग लेटर इश्यू करावं लागेल आणि त्यानंतर जो असतो तो डायरेक्ट टर्मिनेशन असतो. आणि मला कधीच असं वाटलं नव्हतं शुभ की तुझ्याकडून असं काहीतरी होईल आणि माझ्या बेस्ट ऑफ बेस्ट एम्प्लॉयला मलाच वॉर्निंग लेटर इश्यू करायची गरज पडेल. तर शुभ सॉरी मॅम बोलतो आणि तसंच आपल्या डेस्कवर जाऊन बसतो आणि इतक्यात मेल येतो तो चेक करतो तर ते असतं वॉर्निंग लेटर इश्यू आणि त्या मेलमध्ये मॅनेजमेंटची पूर्ण टीम असते. सो तसाच शुभ उठतो आणि जातो बाहेर कॉफी प्यायला. तर नुपूरसोबत पुन्हा बाकी 2 मुलं आणि 3 मुली असे करून 5 असतात जे शुभच्या अगेन्स्ट कंप्लेंट केलेले नसतात. म्हणजेच काय तर शुभच्या बाजूने असतात फक्त 5 एम्प्लॉई. सो मग तसंच कॉफी पिऊन होता शुभचं डोकं दुखायला लागतं लाईक हे सगळे विचार चालू असतात म्हणून. आणि तसंच जाऊन डेस्कवर बसतो. तर बॅगमध्ये रोल ऑन असते ते लावून घेतो आणि तसंच काम करत असतो. तर नुपूर येऊन बोलते की तुला बरं नसेल आणि डोक्याचा त्रास जास्त होत असेल तर प्लीज घरी चालला जा आणि आराम कर आणि या सगळ्याचा विचार सोड तू. उगाच ओव्हरथिंक करून असं त्रास करून घेऊ नको, कळलं ना? तर शुभ बोलतो की झालंच आहे ऑफिसचा टाइम, सो तसंच थांबतो थोडा वेळ आणि मग निघतो. तर असं बोलतच शुभ त्याला बघतो ज्याच्याशी भांडण झालं त्याला आणि तो ही बघतो. तर शुभ त्याला इशारा करतो की बाहेर भेटायचं आहे ना? ओ बापरे! नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. एवढं सगळं होऊन पण शुभला बाहेर भेटायचंच आहे. तर पार्ट 91 मध्ये बघणार आहे आपण शुभ आता त्या मुलाला बाहेर भेटून भांडण करणार की काय आणि नुपूर असं याबद्दल शुभला समजावू शकेल का आणि हा सर्व प्रकार अश्विकाला कळणार का आणि स्टोरीमध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे पुन्हा तेही बघू. सो रायटर एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर.